नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. तर उपवासासाठी काय बनवायचं, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शाही गंजी कशी बनवायची ती. खूप छान, खूप टेस्टी होते आणि ही गंजी खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. खूप मस्त होते ही शाही गंजी. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. नक्की ट्राय करा. ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर ही गंजी कशी बनवायची ते बघूया. इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे. स्टीलचं भांडं असल्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा, बारीक ठेवायचा गॅस, कारण स्टीलचं भांडं लगेच तापतं. याच्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घातलेत. छान असा खमंग वास येतो ड्रायफ्रूटचा परतताना. उपवासाची शाही गंजी करायलाही खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे. ड्रायफ्रूट रोस्ट झाले, हे काढून घ्यायचे. आता ह्याच तुपामध्ये 1 कप जो आपला चहाचा मग असतो तो भरून दूध घालणार आहे. इथे तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणी असंही करू शकता. आणि याच्यात न भिजवता न भिजलेले शाबूस तांदूळ घालणारे अर्धी वाटी. शाबूस तांदूळ ट्रान्सफर होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. खूप छान आणि टेस्टी होणार आहे आपली गंजी. आता हे आपली गंजी तयार आहे. तुम्ही बघू शकता शाबूस तांदूळ एकदम ट्रान्सफर झालेत. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. एकदम 1 पिंच मीठ घालायचं चव येण्यासाठी. आणि मेन म्हणजे ह्या गंजीमध्ये साखर घातलेली वापरलेली नाही आहे मी. ही गंजी गूळ घालून केली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी होते ही. गूळ घालताना गॅस बंद करायचा. गॅस चालू असताना गूळ घालायचा नाही, नाहीतर दूध फाटतं. गूळ बारीक चिरून घ्यायचा. इथे मी रोस्ट केलेले ड्रायफ्रूट घातलेत, थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवलेत. आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. गूळ घातल्याबरोबर गॅस मात्र बंद करायचा. इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलाय. लगेच गॅस बंद करायचा. गरम असल्यामुळे दूध गरम असल्यामुळे गूळ लगेच वितळला जातो. छान मिक्स करून घ्यायचं. आपली उपवासाची शाही गंजी तयार झाली आहे. गूळ घातल्यामुळे कलर सुद्धा खूप छान आलाय. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.
छान अशी घट्टसर आपली शाही गंजी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. खूप टेस्टी होते आणि ही गंजी खाल्ल्यानंतर लवकर भूकसुद्धा लागत नाही. एनर्जिक गंजी. आता जे ड्रायफ्रूट मी ठेवले होते ते छान असे वरून घालून घेणार. याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं खवसुद्धा घालू शकता, ओल्या नारळाचं. दोन तीन काड्या केसरच्या. छान फ्लेवर येतो आणि खूप कलरही खूप छान येतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोमल रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.